सरांना आपण सुद्धा स्थानपन्न व्हावं. त्यानंतर नक्कीच सर्वोत्कृष्ट अंतिम सामनावीरचं जे चषक आहे ते सन्मान्य प्रणव अमोल वाघ यांच्या माध्यमातून घेतले. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा जे चषक आहे ते बाळकृष्ण रमेश रघुवीर यांच्या माध्यमातून. तर सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचे चषक आहे ते अभय मोरेश वरचौलकर यांच्या माध्यमातून. तर सर्वोत्कृष्ट फलंदाजाचे चषक आहे ते कैलासवासी योगिता कृष्णा पालेकर यांच्या स्मरणार्थ कृतज्ञ व नभा भावेश पालेकर यांच्या माध्यमातून आणि मालिकावीरचं जे चषक आहे ते पंकज कमलाकर चौलकर यांच्या माध्यमातून देण्यात आले. या सर्व स्पर्धेचा आपण नक्कीच आता बक्षीस वितरणाकडे वळतोय. पूर्वी मी विनंती करतो तर नक्कीच आपण आपण इथे चला मी विनंती करतो सर्वप्रथम धनेश धरणकर यांना आपण सन्माननीय अनुज मोरे सरांचा इथे यथोचित मान सन्मान करायचा. त्यांना सुद्धा या स्पर्धेची आठवण पुढे जा. तर अनुज मोरे सरांना सुद्धा या स्पर्धेची आठवण म्हणून आपण तसेच रमेश वाघे खऱ्या अर्थाने या
हॅलो शेख आता सन्मान आपण पाहतोय खरं आता अर्जुने 5 वर्ष या स्पर्धेला साथ दिली आणि उत्कृष्ट आवाज याचा सातत्याने तुम्हाला ऐकायला मिळतो. या विभागामध्ये प्रथम प्राधान्य दिलं जातं आमचे हितेजी पाटील सर आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने करतोय. जरूर मी विनंती करेन वामनजी चौलकर साहेब आपण या आपल्या शुभाचे हितेजी पाटील सरांचा नक्कीच यथोचित मान सन्मान आपण करतोय. उत्कृष्ट असं जी ट्रॉफी आहे मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित करतोय. आणि षटकाराचं पर्व तुम्ही पाहतात 6वं वर्ष आहे आणि नक्कीच हितेश पाटील सरांसोबत थोडीशी चर्चा आपण नक्कीच करू. हितेश सर नक्कीच आमच्या समवेत आहेत आणि हितेश सर आमच्या समवेत आहेत. काय म्हणाल सर, खरं आता 6वं वर्ष तुम्ही इथे अनुभवतात आणि इथे खेळत असताना सातत्याने तुम्ही पाहत असतात. तुम्ही देखील उत्कृष्ट खेळाडू आहात परंतु आता समालोचन क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं पदार्पण केलंय. काय म्हणाल या स्पर्धेविषयी आणि अनुभवत असताना 6वं वर्ष तुम्ही करतात सातत्यानं आणि सातत्याने आवाज संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये तुमचा पोहोचतोय, तर काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? सर्वप्रथम दर्यावर्दी संघाचे मी मनापासून आभार मानतो, कारण सलग 6 वर्ष त्यांनी माझ्यावर प्रेम दाखवलंय आणि माझ्यावर विश्वास ठेवलाय. खऱ्या अर्थाने सांगायचं झाल्यानंतर मी समालोचनाला सुरुवात केल्यानंतर छोट्या मोठ्या स्पर्धा कव्हर करत होतो, मात्र सर्वात पहिली स्पर्धा 50,000ची मोठी स्पर्धा कव्हर करण्याचा माझ्यावर विश्वास दाखवला तो दर्यावर्दी संघाने. पहिला प्लॅटफॉर्म मला दर्यावर्दी संघाने उपलब्ध करून दिला आणि त्यानंतर जी काही मी या दर्यावर्दीच्या नावाची ट्रेन पकडली तिथून दर्यावर्दीच्या नावाच्या पुढे हितेश पाटीलची ट्रेन चालू झाली आणि ती अजून काही संपलेली नाही आहे. त्याच्यामुळे नक्कीच मी त्यांचा ऋणी राहीन की त्यांनी सलग 6 वर्ष माझ्यावर विश्वास दाखवत आहेत. आणि बाकीचं सांगायचं झालंच तर एकमेका सहाय्य करू अवघधरू सुपंत म्हटलं जसंच दर्यावर्दी संघ एकमेकाच्या साथीला राहते. एकजूट करून ही स्पर्धा ज्या वेळेला ते आयोजित करत असतात त्यामुळे ती यशस्वी होणं तेवढंच हे असतं, कारण ही एकजूटच स्पर्धा यशस्वी करते, बाकी काच नाही. अनुज सर, तर आपण वळतोय पुढच्या बक्षीस वितरणाकडे. सर्वप्रथम सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि आपल्याला हे चषक लाभलंय ते म्हणजेच सन्माननीय बाळकृष्ण रमेश रघुवीर यांच्या माध्यमातून हे आपल्याला चषक सुपूर्द करण्यात आलंय. तर हे चषक अनावरण करण्यासाठी मी आमंत्रित करतो बाळकृष्ण रघुवीर आणि प्रवीण पालेकर यांना. तर दोघांनी यायचं आणि हे चषक अनावरण करायचं आहे. आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे खरोखरच ज्यांनी कालच्या दिवसापासून एकही चेंडू त्याच्या हातातून अजूनपर्यंत सुटलेला नाहीये किंवा एकही चेंडू अजूनपर्यंत ज्यांनी सोडला नाहीये. कालच्या दिवसापासून जेवढे चेंडू त्या क्षेत्ररक्षकाकडे गेले तेवढे अडवले गेले. तो म्हणजे समजा वॉरियर संघाचा विशाद वाडकर याला अजूनपर्यंत एकही चेंडू हातातून सुटला नाही त्याच्या. आणि त्याच कारणाने सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे आपल्याला नक्कीच त्याला द्यावं लागते. त्यानंतर नक्कीच अंतिम सामन्याचा सामनावीर आणि हे चषक आपल्याला लाभलंय ते म्हणजे सन्माननीय प्रणव अमोल वाघे यांच्या माध्यमातून. आणि हे चषक अनावरण करण्यासाठी मी आमंत्रित करतो अनिल चौलकर आणि निळकंठ पालेकर यांना मी विनंती करतो हे चषक अनावरण करावं. अंतिम सामन्याचा सामनावीर आणि अंतिम सामन्याचा सामनावीर आहे तो म्हणजे खरोखरच ज्यांनी आपल्या गोलंदाजीतून सामना वळवला आणि फलंदाजीमधून सुद्धा आपल्या संघाला साथ दिली असा
सोमजय वॉरियर संघाचा हरीश चिकाटी याला आपण सामनावीर घोषित करतोय. त्यानंतर सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे चषक आपल्याला लाभलंय ते अभय मोरेश्वर चौलकर यांच्या माध्यमातून. आणि नक्कीच खरोखरच एक मोठा खेळाडू काय असतो आणि मोठ्या खेळाडू कशामुळे बनला जातो, तर नक्कीच पुढे हरीशला काहीतरी म्हणायचं आहे या स्पर्धेबद्दल किंवा काही, तर नक्कीच हरीश पहिलं प्रथम तू सामनावीर झालायस. एवढी मोठी स्पर्धा आहे, मला वाटतं या मैदानावर ऑप्शन फॉर्मॅटमधनं पहिल्याला खेळायला मिळालंय आणि सोमजय संघाकडून जिंकलायस. कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय. आयोजन नियोजन पण खूप छान होता. दोन्ही अंपायरचा पण डिसिजन एकदम जबरदस्त होता. याचं सांगत होते की जिथं डिसिजन आहे ओके, तिथं नाही चेंज म्हणजे नाहीच तर नाहीच. एक नंबर एकदम डिसिजन झाला आणि आयोजन नियोजन एकदम एकदम ग्राउंड पण खूप छान झाला. आणि ही जी ट्रॉफी आहे ती मी जो आता दांडा पॅकरचा प्लेअर जो आमचा आहे ऋषभ, त्याला विषभला मी डोनेट करतोय. कारण कालच्या दिवसामधून ते आजपर्यंत त्याने ज्या माझ्या बॉल सोडायला त्याने जे हे केलेत ना, बॉल पकडलेत ना, अफलातून प्लेअर आहे तो. नक्कीच एक मोठा खेळाडू काय असतं की सामनावीरचं चषक आपल्या मेहनतीवर आपल्याला मिळालंय, पण हे चषक त्यांनी विशद वाडकरला डोनेट केलंय. खरोखरच एक मोठ्या खेळाडूची मनाचं मोठेपणा किती असतं हे सुद्धा. आणि नक्कीच विशद आता हरीशने एक मोठ्या खेळाडूने तुझ्याच संघातील खेळाडूने हे चषक तुला डोनेट केले. आता कसं वाटतंय? 2 चषक एकाच वेळी हातात भेटलेत. खूप छान. आणि हरीश बद्दल सांगायचं झालं तर काय सांगशील? थँक्यू. नक्कीच बोलायला शिकलं पाहिजे प्रत्येकाने. त्यानंतर सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि हे चषक आपल्याला लागले अभय मोरेश्वर चौलकर यांच्या माध्यमातून. आणि मी हे चषक अनावरण करण्यासाठी अभय चौलकर यांना आमंत्रित करतो. तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे ज्यांनी आपल्या गोलंदाजीमधून 48 धावा खर्च करून 7 गडी मिळवले असा सर्वोत्कृष्ट गोलंदाज सोमजय वॉरियर संघाचा कर्णधार सिद्धार्थ नेवरेकर याला सर्वोत्कृष्ट गोलंदाज आपण घोषित करतोय. आणि सर्वांना नक्की सांगेन की तुम्ही चषक घ्यायचं आहे. सर्वांना नक्की सांगेन की याच्याबद्दल कोणाला शंका असेल तर आपण अजूनपर्यंत यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून बघू शकता की कोणाच्या किती धावा आहेत आणि कोणाच्या किती गडी मिळवलेत. त्याच्या विश्वासावर कोणाला कोणती चषक सुपूर्द केली जात आहेत. सिद्धार्थ नेवरेकर सर्वोत्कृष्ट गोलंदाज. आणि त्यानंतर सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि हे चषक आपल्याला लाभलंय ते म्हणजेच कैलासवासी योगिता कृष्णा पालेकर यांच्या स्मरणार्थ कृतज्ञ व नभा भावेश पालेकर यांच्या माध्यमातून हे चषक आपल्याला लाभले. तर मी भावेश पालेकर यांना विनंती करतो हे चषक आपण अनावरण करावं. तर जयेंद्र पालेकर यांना सुद्धा मी आमंत्रित करतो हे चषक अनावरण करण्यासाठी. आणि नक्कीच हे चषक जाते ज्यांनी आपल्या फलंदाजीतून तब्बल पूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी तब्बल 40 धावा कुठल्या असा एकमेव फलंदाज म्हसळा संघाचा गणेश धीमर याला खरोखरच 40 धावा आपल्या बॅटमधून कुठल्या त्यांनी आणि सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरलाय. त्यानंतर आपल्याला नक्कीच चतुर्थ क्रमांकाचा चषक लाभलाय ते म्हणजेच गणेश मुळगाव कोळी समाजाचे माजी अध्यक्ष गणेश हरिचंद्र चौलकर यांच्या माध्यमातून. तर मी विनंती करतो गणेश चौलकर साहेबांना हे चतुर्थ क्रमांकाचा चषक आणि तसेच त्यांच्या साथीने दामोदर पालेकर यांना सुद्धा मी आमंत्रित करतो की त्यांनी हे चषक अनावरण करायचं आहे. आणि
चला चतुर्थ क्रमांकाचा मानकरी आपण सांगितल्याप्रमाणे सर्वांनाच एरिया वाईज मधून सेमीफायनलमध्ये पराभवी झालेला संघ शिवगर्जना संघ. नक्कीच सलग 2 वेळा शिवगर्जना संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला होता. चला चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस घेण्यासाठी शिवगर्जना संघ. त्यानंतर आपण वळतोय तृतीय क्रमांकाकडे, जिथे रोख रक्कम 10,000 रुपये आणि शिव सिद्धेश रघुवीर व कीर्तना नील मडवी यांच्या माध्यमातून हे चषक. तर सिद्धेश रघुवीर आपण असाल तर कृपया आपण व्यासपीठावर यावं. सिद्धेश रघुवीर. तसेच दीपकजी राक्षेकर मुळगाव कोळी समाजाचे उपाध्यक्ष यांना मी विनंती करतो हे चषक अनावरण करण्यासाठी आणि हे बक्षीस दर्यावर्दी क्रिकेट क्लब यांच्या वतीने देण्यात येणार आहे. तर हे बक्षीस अनावरण करण्यासाठी मी ठीक आहे दीपक राक्षेकर यांच्या हातूनच हे बक्षीस आणि हे चषक दिलं जाईल. तर प्रवीण पालेकर यांना मी हे बक्षीस अनावरण करण्यास विनंती करतोय. तर चला तृतीय क्रमांकाचा संघ सोमजाई श्रीवर्धन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तृतीय क्रमांकासाठी. त्यानंतर नक्कीच द्वितीय क्रमांकाचा मानकरी हे पारितोषिक रोख रक्कम 25,555 रुपये हे दर्यावर्दी क्रिकेट क्लबच्या वतीने. तर हे चषक आपल्याला ओमकार जैन चौगले व हितेश चौगले यांच्या माध्यमातून देण्यात आले आणि हे पारितोषिक आणि चषक अनावरण करण्यासाठी मी आमंत्रित करतो गोविंद धरणकर आणि सन्माननीय विष्णू चौलकर यांना मी आमंत्रित करतो हे चषक आणि हे पारितोषिक अनावरण करण्यासाठी. तसेच भगवान चौलकर यांना मी आमंत्रित करतो हे चषक अनावरण करण्यासाठी. चला द्वितीय क्रमांकाचा मानकरी म्हसाळा संघ या. आम्हाला पूर्ण संघ पाहिजे. चला विलास पूर्ण संघ पाहिजे आम्हाला. गणेश तसेच प्रशांत चौलकर आणि अनिल चौलकर आपण सुद्धा यायचं आहे या. चला सूरज पूर्ण संघ पाहिजे आम्हाला. तसेच नक्कीच हॅलो शेख. तर नक्कीच सर्वजण लक्ष द्या. असलं खेळाडू आपण फोटो सेशन तर करूच, परंतु एक महत्वाचं पारितोषिक आपण देणार आहोत.
मॅन ऑफ दी सिरीज प्रथमतः आपण देतोय. मॅन ऑफ दी सिरीज या संपूर्ण स्पर्धेतील जी चमचमणारी ट्रॉफी आहे ती आपण देऊन त्याला सुपूर्द करणार आहोत. ती ट्रॉफी आपण पाहतोय जी आम्हाला सुपूर्द करण्यात आली आहे. सन्मान्य आदरणीय पंकज कमलाकर चौलकर यांच्याकडून ही ट्रॉफी आपण पाहतोय जी आम्हाला सुपूर्द करण्यात आली आहे. मी विनंती करेन इथे उपस्थित असाल तर आपण या साहेब आपल्या शुभाचे ही ट्रॉफी आपण त्याला सुपूर्द करणार आहोत. मालिकावीरची ट्रॉफी आहे आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण असेल? एनी गेसेस? मालिकावीर आणि ज्याच्या बॅटमधून 53 धावा विस्फोटक बॅटिंग त्यांनी केली आणि गोलंदाजी करत असताना 5 विकेट्स त्यांनी पटकावलेत. अर्थातच संघ आहे मसळा संघाचा नसून सोमजाई वॉरियर्सचा सुचित ठरला या मॅन ऑफ दी सिरीजचा मानकरी. दर्यावर्ती चषक 2025 आणि त्या पर्व 6 मध्ये षटकारांची भाषा न बोलता चौकारांची भाषा बोलणारा हा खेळाडू ठरलाय मालिकावीर चा मानकरी. सर्वोत्कृष्ट खेळाडू या संपूर्ण स्पर्धेतील. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुचितसाठी. काय बॅटिंग केली आहे सुचित सोबत आपण नक्कीच चर्चा करू. ट्रॉफी अगोदर देऊ नका त्याला. जोपर्यंत प्रश्न उत्तर देत नाही तोपर्यंत ट्रॉफी देऊ नका. कॉंग्रॅच्युलेशन फर्स्ट ऑफ ऑल, तुला भरपूर शुभेच्छा. फार चांगला खेळ राहिला आणि आज खेळत असताना असं वाटलं होतं की आपण बक्षीस मारू. संघ काल क्वालिफाय झाला आणि काल बरेच जण, मी तर स्वतः नव्हतो परंतु बरेच जण बोलत होते कारण फार चांगला खेळ टीमचा झाला. लक फॅक्टर देखील तुमच्या सोबत होतं आणि काय म्हणाल आज मालिकावीर मिळतंय. संपूर्ण टीमचं श्रेय मात्र तुमच्या समवेत आहे, परंतु आज काय म्हणाल, कसं वाटतंय? माझ्या कॅप्टननी माझ्यावर विश्वास दाखवला त्यामुळे मी खेळलो. आज 3 वर्षांनी या ग्राउंडवर उतरलोय. क्या बात आहे. म्हणजे सांगितलं टायगर अभि जिंदा आहे आणि येणाऱ्या काही वर्षामध्ये देखील सातत्याने खेळत राहा अशी शुभेच्छा देऊ. आणि खऱ्या अर्थानं खेळत असताना सातत्याने तू म्हणालास की 3 वर्ष तू 3 वर्षानंतर खेळलास, परंतु असं कारण काय की 3 वर्ष खेळला नव्हता? नाही, माझा प्रॉब्लेम आहे थोडा. ठीक आहे, काही हरकत नाहीये. नेक्स्ट त्याला भरपूर सारे शुभेच्छा असतील. आणि फक्त शेवटचा प्रश्न असेल, या स्पर्धेविषयी काय बोलशील, कसं वाटतं स्पर्धा खेळत असताना? स्पर्धा खूप छान होते आणि आयोजन आणि नियोजन खूप छान असतं. थँक्यू सो मच. तुला भरपूर सारे शुभेच्छा आणि नेक्स्ट मॅचेससाठी त्याला भरपूर सारे शुभेच्छा असतील. पुन्हा एकदा आपण वळतोय बक्षीस वितरण सोहळ्याकडे. प्रथम पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेतील आपण पाहतो आकर्षक समजणारी ट्रॉफी ओवी व ओजस. हॅलो शेख. ओवी व ओजस यश तबीब बानकोट यांच्याकडून ही चमचमणारी ट्रॉफी तुम्ही पाहतायत. अगदी आकर्षक चमचमणारी ट्रॉफी, एक पूर्णपणे आकर्षण वेधून घेणारी ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते आणि ती देऊन आपण समर्पित करतोय संपूर्ण टीमला. मी विनंती करेन इथे मान्यवर उपस्थित असेल तर आपण या आणि आपल्या शुभाचे ती ट्रॉफी आपण देणार आहोत. यश इथे उपस्थित आहेत. कोळी राजा यश हे युट्यूब चॅनल तुम्ही जाऊन सर्च करा आणि नुकतंच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आपल्या रायगडमधील एक युवा जो असा चेहरा आहे जो संपूर्ण भारतभराच्या कानाकोपऱ्यात गेला. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत यशसाठी, कारण की कोळी राजा यश आपल्या कोळींचा अभिमान आहे आणि ते दाखवण्याचं काम प्रत्येक घरोघरात पोहोचवत आहे. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रथमतः आपण खऱ्या अर्थानं कूलर देखील समर्पित करणार आहोत आणि ट्रॉफी देखील आहे. एक वेगळी संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून जे आपण पाहतोय कूलर टॉवर फॅन आहे ते आपण संघ मालकाला पुरस्कृत करणार आहोत. संपूर्ण आपण पाहतोय जो संघाच्या वतीने सुपूर्द करण्यात आलाय आणि आता मी विनंती करेन ते देण्यासाठी साहेबांना. उपाध्यक्ष साहेब इथे उपस्थित आहेत. दीपकजी राजशेखर साहेब आपण या. आपल्या शुभाचे हे कूलर आपण देणार आहोत आणि संघाचे मालक साहेब या आपण विनंती करून बालकृष्णजी आपण यायचंय आणि
कूलरचं पारितोषिक जातोय संघ मालकाला जीवेश धरणकर याला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक वेगळी संकल्पना आणि आज खरं तर त्या संघाला त्यांनी बांधलंय आणि त्याचमुळे आज संघ खेळला, जिद्दीने लढला आणि आपल्या संघ मालकाला एक कूलर मात्र मिळवून दिलंय. जीवेश धरणकर चेहऱ्यावरती स्माईल आहे. संघ इथे नक्कीच जिंकलाय. प्रथम पारितोषिक त्याच्या घरी राहणार आहे, परंतु त्याच्यासोबत हे कूलर देखील ही आठवण राहील या स्पर्धेची. जीवेश सोबत थोडीशी चर्चा करू. एक लाजराच आहे, परंतु थोडीशी चर्चा नक्कीच सुरू करूया. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. भरपूर चांगला खेळ तुमच्या संघाचा राहिला, परंतु अशी संकल्पना आली कुठून की मी एंट्री करतो तुमची आणि संपूर्ण ही टीम निवडली आणि तदनंतर हा संघ खेळला. मला मित्रांनी साथ दिली, तो म्हणजे अंकुश पालेकर आणि तुषार चौलकर, की टीमची कमतरता आहे, तू टीम टाकशील काय. मी बोललो टाकन. तर काही हरकत नाहीये, परंतु माझा मान राखला की मला सिद्धू कॅप्टन पाहिजे, त्यांनी मला सिद्धू कॅप्टन दिला. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि जरूर संपूर्ण संघ इथे विजय प्राप्त मिळाला. कूलर देखील जाईल, ट्रॉफी देखील जाईल आणि ट्रॉफी आपण पाहतोय समसमणारी ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय संपूर्ण टीमला. ओवी व ओजस यश तबीब बानकोट यांच्याकडून प्रथम पारितोषिक जी चमचमणारी ट्रॉफी आहे ती आपण समर्पित करतो आणि त्याच दरम्यान रोख रक्कम तब्बल 55,000 रुपयाचा कॅश प्राइज ते देण्यासाठी मी विनंती करेन, आमंत्रित करतोय. असला तुषार चौलकर आपण या. विघ्नेश चौलकर आपण देखील यायचंय. तदनंतर अंकुश आपण देखील या. संपूर्ण त्यांची टीम दर्यावर्ती संघ तुमची देखील आहे. तुम्ही सर्वांना विनंती आहे या. यश देखील इथे उपस्थित आहे आणि तब्बल रोख रक्कम 55,000 रुपये कॅश प्राइज आणि आकर्षक समसमणारी ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय संपूर्ण टीमला. चला प्रथमतः खऱ्या अर्थानं त्यांच्यासोबत नक्कीच चर्चा घेऊ. प्रथमतः आपण ट्रॉफी देऊन तदनंतर एकाची चर्चा कोणाची तरी आपण घेऊ. अंकुशची आय थिंक घेतली पाहिजे किंवा मग विघ्नेशची, दोघांपैकी एकाची. चला या संपूर्ण टीम या पुढे. आपण भरपूर मेहनत तुमची आणि प्रथम पारितोषिक आपण देणार आहोत. तुषार चौलकर आपण या लगेच, वेळ घेऊ नका. चला आपली स्पर्धा आहे आणि भरपूर मेहनत तुषारने केली, आम्ही पाहिलंय. कारण की सातत्याने संपूर्ण ही जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेतली होती. इतकं सोपं नाहीये ही मॅच ठेवणं, इतकं मॅच भरवणं आणि प्रत्येक संघाला कॉल करून बोलवणं, कन्फर्मेशन करून घेणं आणि वेळेवरती प्रत्येक संघ उपस्थित राहणं. आणि उपकर्णधार बाबू नांदगावकर आपण देखील या, मी विनंती करतोय. नितेशजी पालेकर त्यांना देखील विनंती करतोय आपण या. भरपूर मेहनत त्यांनी देखील केली आहे. अंकुशजी पालेकर आपण देखील या पुढे. भरपूर मेहनत अंकुश दादाची देखील असते. त्यानंतर भावेश दादा या, तुम्ही पण संपूर्ण त्यांची टीम उपस्थित आहे. या दादा तुम्ही सर्वांनी विनंती करतोय आपण यायचंय. खऱ्या अर्थानं आपली स्पर्धा आणि प्रथम पारितोषिक रोख रक्कम 55,000 व आकर्षक समसमणारी ट्रॉफी आपण पाहतोय. ओवी व ओजस यश तबीब बानकोट याचकडून सुपूर्पित करताना ते जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 32 संघ खेळले आणि 31 संघाला 36 संघ, क्या बात आहे, 36 संघ इथे खेळले आणि त्यामध्ये 35 संघाला मागे सरसावून हा एक संघ चॅम्पियन ठरला. अर्थातच सोमजाई वॉरियर्स ठरलाय या संपूर्ण स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. तर मी विनंती करेन संपूर्ण टीमला आपण यायचंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संपूर्ण टीम साठी. जीवेजी दारणकर साहेब यांचा संघ आहे आणि अगदी फार चांगला खेळ. चेहऱ्यावरती स्माईल आहे. कूलर देखील घरी चालली आहे, ट्रॉफी देखील घरी चालली आहे.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत संपूर्ण टीमसाठी. बोला गणपती बाप्पा. छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की. हर 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 हर. एक विशेष आपण सन्मान करतोय. खरं तर भरपूर मेहनत ज्यांनी पहिल्या दिवसापासून घेतली आहे. अर्थातच जय गणेश स्पोर्ट्सचे प्रॉपर रायटर मयुरेश मी यांना विनंती करतो आपण या आपल्या यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच करण्यात येईल. प्रॉपर रायटर आहेत, भरपूर चांगली मदत पहिल्या पर्वापासून मयुरेशजी करतात. जय गणेश स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही लाईव्ह तुम्ही पाहतात. आणि मी विनंती करतोय मान्यवर जे शुभ हास्य त्यांचा देखील यथोचित मान सन्मान आपण करणार आहोत. चला मयुरेश आपण लवकर यायचंय, वेळ वाया घालू नका कारण की आपल्याला तुम्हालाच जायचंय लाईव्ह बंद करून. चला ॲज अ जय गणेश स्पोर्ट्सचे मॅनेजर भावेश आलेले आहेत. यस भावेश यांचा देखील यथोचित मान सन्मान संपूर्ण जय गणेश स्पोर्ट्स टीमचा यथोचित मान सन्मान आपण करतोय. मी विनंती करेन अंकुशजी पालेकर या आपण आपल्या शुभाचे संपूर्ण YouTube लाईव्ह वाहिनीचा यथोचित मान सन्मान करतोय. भरपूर मेहनत त्यांनी देखील केलेली आहे आणि थँक्यू सो मच, धन्यवाद. तदनंतर एकविरा डेकोरेटर्सचे प्रॉपरेटर नीलकंठ पालेकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आपण नक्कीच करतोय. अभय इथे उपस्थित आहेत. अभय यांच्या शुभाचे त्यांचं देखील यथोचित मान सन्मान आपण करणार आहोत. भरपूर मेहनत त्यांनी देखील घेतली आहे. हे डेकोरेटर्सचं काम त्यांच्या माध्यमातून नक्कीच केलं जातोय. अगदी हे मैदान सजवण्याचं काम त्यांच्या वतीने करण्यात आलं. थँक्यू सो मच, धन्यवाद, आभार व्यक्त करतो. आणि खरं आता ही स्पर्धा संपन्न होतोय आणि असं आपण जाहीर करूयात. भेटूया पुनः एकदा येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये. पुनः एकदा एक दमदार धमाकेदार स्पर्धा आपण घेऊन येणार आहोत. आणि मी थांबतोय इथे. स्पर्धा संपन्न झाली.